बघा, आमच्या शाळेतील इयत्ता 5वीचा विद्यार्थी याच्या हाताला लागलंय, अगदी हाताला प्लास्टर आहे, तरी पण हा विद्यार्थी शाळेत दररोज येतोय. काही अडचण असेल तर येऊ नको म्हटलं तरी याला शाळेत आल्याशिवाय काय दम निघत नाही. हां, आहे बेटा, काय झालं तुझ्या हाताला? कसं काय पडला तू? सायकलवरून पडलो होतो. हां, सायकलवरून पडलो होतो. सायकलवरून पडला? कसं काय पडला? मॅडम ती असं हात करताय सायकलवरून, चल त्या सायकलवरून. सायकल चालताना हा सायकल हँडलला हात नाही, नाही, मग हात ती असं करतय दुसऱ्या राम राम. हात सोडून सायकल चालवणार तर मग हे असंच होणार ना. हात सोडून सायकल चालवल्यावर काय होणार? असंच होणार. हां, तसं नाही करायचं. हां, हात सोडून सायकल चालवायची का रे मुलांनो? हां, हात सोडून सायकल चालवायची नाही. हां, मग आराम करायचा ना घरी, तर धक्का लागतो मुलांचा, काही होतं. शाळा शिकायची, घरून शिकायचं. हां, करमत नाही, घरी राहू वाटत नाही, तर मित्र हो की नाही, शाळेत यावं वाटतं दररोज. छान. तुला मग उजवा हात बरा आहे रिकामा लिहायला, हो की नाही? कोणत्या हाताने लिहितो तू? डाव्या. अच्छा, म्हणजे तू डाव्या हाताने लिहितो, आता तुला डाव्याच हाताला लागलंय. ओ गॉड, हरकत नाही, तू काय कर, पाठांतर कर. शाळेत जरी आला असला, हाताला जरी लागला असला तर अभ्यास बुडवू नको. जे लिखाण आहे ते काय कर, पाठ कर जास्तीत जास्त. ओके, ठीक आहे. आणि तुझ्या हाताची काळजी घे. हां.